या महामानवाला करतो। संस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष केतुमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक भैयासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मी त्रिवार वंदन करतो। संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका ममता सागर, मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास मी त्रिवार वंदन करतो। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, वंचिताचे प्रणेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवार वंदन करतो। संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश जावलेजी, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष गवंजाळे सर, त्याचप्रमाणे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो। आज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आणि समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय ॲडव्होकेट एस के भंडारे सर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्षा आदरणीय सुषमाताई पवार, महाराष्ट्र कार्यकारिणीमधील त्या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय प्रशांत गडकरी गुरुजी, बापू निकाळजे जे कार्यालय सचिव आहेत महाराष्ट्र शाखेचे, त्याचप्रमाणे जयवंत लवांडे सर संघटक महाराष्ट्र कोकण विभागाचे प्रभारी आहेत ते, आणि आमचे ऑडिटर आदरणीय मोरे गुरुजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र महिला शाखेच्या स्वातीताई उपाध्यक्ष संस्कारच्या स्वातीताई गायकवाड, संरक्षण विभागाचे हेडक्वार्टर सचिव आदरणीय डी आचार्य गुरुजी, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय विलाजी वानखेडे सर, त्या ठिकाणी संचालन करत असलेले सरचिटणीस आदरणीय दयानजी बडेकर सर, त्यांचे कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वशीर, त्याचप्रमाणे चैतुंबीचे व्यवस्थापक आणि मुंबई प्रदेशचे संरक्षण उपाध्यक्ष प्रदीप कांबळे सर, हिशोब तपासनीस आदरणीय सागर गांगुर्डे आणि सर्व मुंबई प्रदेशचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशच्या महिला पदाधिकारी आणि बौद्धाचार्य या ठिकाणी शिबिरात आहेत, सप्तसिंग दलाचे पदाधिकारी, सर्वांना या ठिकाणी मी जयविंग करतो, सर्वांना वंदन करतो की त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपस्थिती राहिल्याबद्दल, आणि मी आभार मानतो मुंबई प्रदेश या वर्षावासानिमित्त जे आपण चैतुंबी या ठिकाणी वर्षावास मालिका सुरू केली आहे, आणि या वर्षावास मालिकेमध्ये मला आपण संधी दिली विषय मांडण्याचा, त्याबद्दल मी आमचा आभारी आहे, आपला आभारी आहे। आणि आज या ठिकाणी मी माझ्या विषयाला सुरुवात करतोय, आज असते त्याप्रमाणे त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो महाराष्ट्राचा अध्यक्षाने आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। खूप चांगला विषय आहे आजचा हा प्रवचनाचा माझा तिसरा विषय आहे। पहिल्यांदा 10 तारखेला उद्घाटन झालं, रविवारचे दुसरा हे झालं विषय झाला, आणि हा तिसरा विषय आता गुरुवारच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी, म्हणून प्रत्यक्ष समजपाठ हा मला विषय मिळालेला आहे। आणि हा विषय जो आहे हा खरोखर एक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील एक सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण असा विषय आहे तो। आणि या ठिकाणी मला वाटतं आमचे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय कांबळे गुरुजी उपस्थित आहेत, त्याचं नाव राहिलं होतं। तर हा विषय आहे पाली भाषेमध्ये ज्याला म्हणतात की पटिच्च समुत्पाद, आणि मराठीमध्ये म्हणतात प्रतीच्य समुत्पाद। हा बौद्ध धर्माचा एक प्रमुख आणि महत्वपूर्ण सिद्धांत आहे। हा कसा महत्वपूर्ण सिद्धांत आहे यानंतर तुम्हाला लक्षात येईलच, कारण इतर सिद्धांत हे फक्त त्यांच्या एक विशिष्ट अशा
त्याच्यापर्यंतच मर्यादित असतात, विषयापर्यंत मर्यादित असतात. परंतु या विषयाचं जेवढं महत्व आहे की तो विषय इतर जे सिद्धांत आहेत, इतर जे काही ते सिद्धांत आहेत त्यांना सुद्धा मागे टाकतो, त्यांचं सुद्धा या ठिकाणी खेळ करतो, जे त्यांना नष्ट करायचा प्रयत्न करतो. एवढं जबरदस्त यामध्ये पाहायला मिळाले आपल्याला की हा सिद्धांत कशावर आधारित आहे. हे जे तुम्ही आपण जे जीवन आणि मरण आपलं सुरू असतं, हे चक्र जे आहेत, म्हणजे आज जग जे सुरू आहे की जन्म मृत्यू, याला म्हणतात की भवसागर. पुन्हा पुन्हा जन्म घेणे, पुन्हा पुन्हा माताच्या मुखात पडणे, याला भव मानतात. हे जे पूर्ण म्हणजे सर्व प्राण्यांच्या बाबतीत, सर्व सृष्टीच्या बाबतीत आपण बघतोय की जन्म होणं आणि मृत्यू होणं, हे जे चक्र आहे, हे चक्र म्हणजे काय आता भगवान बुद्धांनी या टीकेमध्ये उलगडा केला आहे. आणि जन्म आणि मृत्यूचा हा क्रम अनादी कालापासून सतत सुरू आहे, आजपर्यंत सुरू आहे, उद्या राहणार आहे. तर ह्याच्या बाबतीत भगवान बुद्धांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे जोपर्यंत जीव निर्वाण गती प्राप्त करत नाही तोपर्यंत हा क्रम चालूच राहणार आहे. म्हणून तथागतांनी निर्वाणाला महत्व दिलं, निर्वाण पद प्राप्त करण्याला महत्व दिलं, ते याच्या अंतर्गत या ठिकाणी त्याचा संबंध आहे. म्हणून निर्वाण होण्याकरता जे काही आपल्याला ह्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, तुमच्या प्रतित्य समुत्पादाचा. आणि म्हणून हे अत्यंत गूढ प्रश्न आहे. आणि गूढ प्रश्न असल्यामुळे जे तत्वज्ञानी असतात किंवा जिज्ञासू लोक असतात त्यांच्या बुद्धीला एक प्रकारे चालना मिळते. हे काय प्रकारचं कोण आहे, जन्म मृत्यू कशामुळे होतो आणि काय याच्यामध्ये आंतरिक बाब आहेत, याचं या ठिकाणी विश्लेषण करणं हा विषय त्यांच्याकरता महत्वाचा असतो. भगवान बुद्धांनी आपल्या प्रतित्वपाद नावाच्या सिद्धांतामध्ये या प्रश्नावर प्रकाश टाकून त्या भवचक्र जे आहे त्याची प्रवृत्ती म्हणजे निर्वृत्ती आणि निवृत्ती म्हणजे निघून जाणं, तर याच्या मुळाशी असलेल्या कारणांचे दिग्दर्शन केले आहे. प्रवृत्ती म्हणजे जन्म घेणं आणि निवृत्ती म्हणजे जाणं, याच्यावर जो काय तो सखोल अभ्यास तथागतांनी या ठिकाणी विषय मांडलेला आहे. तर त्या अनुषंगानं प्रतित्वपाद हा जो दोन शब्दाने मिळून बनलेला आहे. त्यातील एक प्रतित्य आहे आणि दुसरा समुत्पाद आहे. तर प्रतित्य याचा अर्थ आहे की आधार घेऊन, म्हणजे एकाच्या आधाराने किंवा अवलंबून असलेला, त्याला म्हणतात प्रतित्य. आणि उत्पाद म्हणजे उत्पत्ती, म्हणजे एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती. आणि लक्षात, एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती या ठिकाणी मी सांगू इच्छितो, एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती याचा अर्थ आहे की ही जी उत्पत्ती होते त्या उत्पत्तीला काहीतरी कारण असतं, त्याशिवाय तो बनू शकत नाही. म्हणून एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती हा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय सांगितलं तथागतांनी, एका धर्माची, या ठिकाणी धर्म शब्द वापरत पण त्या ठिकाणी पदार्थ आपण बघूया की एका पदार्थाची उत्पत्ती दुसऱ्या पदार्थावर आधारित आहे. एका पदार्थाची उत्पत्ती दुसऱ्या पदार्थावर आधारित आहे. आणि एकाच्या असण्यावर दुसऱ्याच्या असण्याचा, तसेच एकाच्या नसण्यावर दुसऱ्याच्या नसण्याचा जो नियम आहे तोच आहे प्रतित्य समुत्पाद. म्हणजे की एकाच्या असण्यावर, म्हणजे ज्याला आपण कारण म्हणतो की ह्या कारणामुळे ह्या गोष्टीची उत्पत्ती झाली आहे, ह्या कारणामुळे ह्याची उत्पत्ती झाली आहे. पण तथागत म्हणतात की एकाच्या असण्यावर दुसऱ्याचा असणे हा नियम आहे. किंवा एकाच्या नसण्यावर नाही तर हे सुद्धा नाही, त्याची उत्पत्ती सुद्धा नाही. हे जर नसेल ते सुद्धा नाही. म्हणजे एकाच्या नसण्यावर दुसऱ्याची सुद्धा नसणे या ठिकाणी हा विषय आहे. म्हणून तथागत म्हणतात इमास्मी सती इदम होती. प्रसिद्ध पादाचे स्पष्टीकरण जे आहे ते 12 अंगाने या ठिकाणी तथागतांनी सांगितले आहे. 12 या ठिकाणी 12 जी साखळी आहे, 12 आऱ्यांची साखळी आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या चक्राला अनेक आरे असावेत आणि ते चक्र त्या आऱ्यासह चक्र काय फिरत आहे ते भवचक्रांनी 12 अंगांनी बनलेले असून ते अखंडपणे गतिमान आहे. अखंडपणे गतिमान आहे म्हणजे सारखं सुरू असतं, ते त्याला कुठेही थांबवता येत नाही. या जन्ममध्येच हे 12 अंग कोणते आहेत तर पहिलं आहे अविद्या, दुसरे आहे संस्कार, तिसरा आहे विज्ञान, चौथा आहे नामरूप, पाचवा आहे षडायतन, 6वा आहे स्पर्श, 7वा आहे वेदना, 8वा आहे तृष्णा, 9वा आहे उपादान, 10 आहे भव आणि 11वा आहे जाती आणि शेवटचं 12वा आहे जरा मरण.
यातील अविद्येमुळे संस्काराची उत्पत्ती होते आणि संस्कारामुळे विज्ञानाची, म्हणजे हे जे 12 अंग दिले त्या चक्राचे, ते 12 अंग असे एकमेकाशी रिलेटेड आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत. म्हणायचा अर्थ की ज्याची सुरुवात अविद्येपासून सुरू होते, या आर्यांची सुरुवात अविद्येपासून सुरू होते, म्हणजे सुरुवातीला अविद्या हा विषय येतो. आणि अविद्या काय आहे की अविद्यामुळं संस्काराची उत्पत्ती होते, संस्कारामुळे विज्ञानाची होते, विज्ञानामुळे नामरूपाची होते, नामरूपामुळे षडायतनाची होते आणि षडायतनामुळे स्पर्शाची, म्हणजे हे एकंदर असे एकमेकाशी एकावर एक दुसरा अवलंबून आहे. तर आज आपण बघतोय की दुसरा शब्द म्हणजे याचा अर्थ सांगायचा अर्थ हे आहे की अविद्या हे कारण असून तिच्यापासून उत्पन्न झालेले संस्कार हे कार्य आहे. म्हणजे अविद्यामुळं आपल्याला संस्कार त्याचं कार्य सुरू झालेलं दिसतं. म्हणून या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की जग नित्य नवीन जरी असलं, आपण दररोज बघतो की जग दिवसाआड आपण नवीन बघतो किंवा जुनं जग असतं, त्याच्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात काही फरक नाही. जुनं असलं काय, नवीन असलं काय, परंतु सृष्टीमध्ये नियम आहेत तेच चालू आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांच्यात एका विशिष्ट संबंध आहे, सृष्टीमध्ये जे काही वातावरण आहे ते संबंध आहे आणि संबंध पूर्व संस्कारामध्ये असतो. म्हणजे हा जो सृष्टीमध्ये नियम आहेत ते त्यांच्या अगोदर जे काही त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत त्या पूर्व संस्कारामुळे हे आपल्या सृष्टीवर नीतिनियम बनलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की आंब्याचं झाड असतं, आंब्याचं बी असतं, तर हे आंब्याचं बी त्यातून आंब्याचं झाड निर्माण होतं. सृष्टीचा नियम आहे, आंब्याचं बी जर असेल तर त्याच्यापासून आंब्याचं फळ निर्माण होतं. आणि काय बाबीचं बी निर्माण होतं का त्याच्यापासून? नाही होत. तर हे असे का होते यासाठी नव्या आविष्काराची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म जाणून घ्यायला पाहिजे. बीजांकरातून म्हणजे बीज असतं त्या अंकुरामध्ये तसेच पुष्पावस्थेतून फलामध्ये परिवर्तन होताना लक्षावधीच नव्हे तर कोट्यावधी तंत्र होतात. आपण बघतोय की जेव्हा बी असतं, जी बी आपण हे केल्यानंतर लावल्यानंतर काही वेळ ते लगेच त्याचं झाड होतं का? नाही होत. त्याच्यात काय प्रक्रिया स्थितंतरे म्हणजे हजारो लाखो असं स्थितंतरे त्याच्यामध्ये होतात आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याचा अंकुर फुटतो किंवा त्या झाडाचं दिसायला सुरुवात करतो. बरोबर आहे. म्हणजे एकदम झाड होते त्या बी लावल्यानंतर काही दिवसानंतर त्याचप्रमाणे आपण बघतोय फुल असतं. तसं आंब्याचं बहार येतो की नाही, आंब्याचा बहार, आंब्याचं बहार लगेच आंबे येतात का? नाही, पहिले बहार येतो, मग ते बहार आलं म्हणजे समजा फुल आहे, त्या फुलापासून काय बनतं, त्याच्यानंतर त्याचं ह्याच्यामध्ये रूपांतर होतो, फळामध्ये रूपांतर होते. म्हणजे कैरी ज्या उत्पन्न होते बारीकशी, तर हे सगळं बहार आल्यानंतर किंवा ते त्याच्यानंतर पुष्पामधून हळूहळू त्यांचा संस्कार होऊन काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर त्याला फळ येतात, याला सुरुवात होते. त्याला जो म्हणतो की त्या बीजापासून किंवा त्या फुलापासून या ठिकाणी जसं अंकुर फुटतो किंवा फुलांमध्ये फळं येतात, त्याला त्याच पिरियडला लक्षावधी नाही तर कोट्यावधी असं त्यांच्यावर संस्कार होत असतात. म्हणून त्यामुळे आंब्याच्या बीमध्ये आंब्याचं झाड असते आणि आंब्याच्या झाडात आंब्याची फळे असतात. या मान्यतेत अत्यंत दुरान्याचा संबंध आहे. म्हणजे आंब्याच्या बी मधून आंब्याचे निर्माण होतात आणि पुष्पामधून एखाद्या बीजामधून त्याप्रमाणे अंकुर निर्माण होतो आणि पुष्पामधून एक फूल निर्माण होतो. तर हे एकामेकावर अवलंबून आहे असं या ठिकाणी बघूया. म्हणजे दुसरं आपण बघू या ठिकाणी की हा नियम समजला की जर आपण बी लावलं तर त्याच बियाचं या ठिकाणी त्याच प्रकारे झाड येऊ शकतं. जे फूल असेल ज्या फळाचं, त्या फुलापासून ते फळ बनण्याकरता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होण्याकरता वेळ लागतो, हे लक्षात ठेवावं. हा पहिला विषय झाला. आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये की आपल्याला प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो की दुधात दही विद्यमान असते. आपण बघतो दही दूध वापरतो घरामध्ये, पण त्या दुधामध्ये आपल्याला कधी दही दिसलं का? मग हा काय प्रकार आहे? दह्यापासूनच दूध आपले
दुधापासून दही तयार होतं ना. मग दही कसं तयार होतं? त्याच्यात जेव्हा दही होते त्या क्षणी ते दूध नसतेच का? म्हणजे त्यातला तो त्या दुधातून पासून दही झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा गुण असतो का दुधाचा? हे आपल्याला म्हणजे कोड आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. त्यातून आपला पुन्हा प्रश्न पडतो की दूध आणि दही यांच्यामधले स्थिती कोणती? म्हणजे दुधापासून दही तंतू बनतं. ही जेव्हा स्थिती, ही जी स्थिती ऍक्च्युली कोणती, ही तुम्ही बघू शकता का डोळ्यांनी? नाही बघू शकत. म्हणजे हे एक निसर्गाचं कोड आहे की दुधापासून दही कसं बनतं. ही प्रक्रिया एकदम आपण पाहू शकत नाही, परंतु हे होते. हे सुद्धा भगवान बुद्धाने सांगितले की प्रकार काय त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की हे ज्या प्रसिद्ध साध्यामुळे होतं. आणि जसं कळी असतं, म्हणजे फुलांची कळी असते आणि त्या कळीपासून आपण काय बघतो, काही दिवसांचं फुल होतं. तर हे कळी असताना आपण बघितलं काय एका दिवशी असं की कळी आली आणि लगेच दुसऱ्या दिवशी फुल झालं? नाही होत असं. तर ह्या कळीला फुल होण्यामध्ये, त्याचं बदल होण्यामध्ये काय विशिष्ट पिरियड द्यावा लागतो. विशिष्ट पिरियड स्थित्यंतरेमध्ये हळूहळू लाखो प्रकारे स्थित्यंतरे होतात. तर हा जो प्रकार आहे हा सर्व प्रसिद्ध समुत्पादनाचं कारण आहे. कारण गुलाबाच्या कळीमध्ये गुलाबाचे फूल विद्यमान असते. ते काय की कळी पूर्णपणे नष्ट झाल्यावर फूल जन्म घेते. म्हणजे यामध्ये हे जे विचारणा झालेले आहेत त्यामध्ये आपण बघतोय की गुलाबाची कळी असते, त्या गुलाबाच्या कळीमध्ये आपल्याला फूल दिसतं का? नाही. ती कळी ते कळीच असते. फूल कधी होतं? की फूल नंतर होतं. म्हणजे कळी पूर्ण मस्त झाल्यावरच फूल जन्म घेते काय? हा सुद्धा प्रश्न निर्माण. म्हणजे ज्यावेळेस फूल निर्माण होतं तर त्यावेळेस कळीचं अस्तित्व आपण बघतो. अस्तित्व राहते का त्या ठिकाणी? नाही राहत. म्हणजे कळी नष्ट होते काय? हा सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे कळी नष्ट होते की फूल उत्पन्न झाल्यानंतर कळी का नष्ट होते का नष्ट होत नाही, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग गुलाबाच्या कळीत जर गुलाबाचे फूल अस्तित्वात नसते, बघा लक्षात ठेवा, गुलाबाच्या कळीत कळी लहान आहे, त्याच्या अस्तित्वात जर गुलाबाचे फूल नाही नसते तर मग तिच्यातून गुलाबाऐवजी मोगऱ्याचे फूल का निघत नाही? हा सुद्धा आपलं कोणतं फूल द्यायला पाहिजे? तेच आहे ना, त्याला म्हणतात कळीच आहे ना ती. पण नाही, गुलाबाच्या कळीतूनच गुलाबाचं फुलच निर्माण होतं. हे सुद्धा एक कोड आहे. ते सुद्धा भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे निसर्गामध्ये उत्पाद म्हणजे निर्मिती, उत्पाद, स्थिती आणि भंग हा नियम आहे सृष्टीचा. या भंगाच्या 3 क्षणापासून हे चित्तक्षण तयार होतं. बघा लक्षात ठेवा, काय म्हणतात त्याला? हे जे परिवर्तन होतं कशामुळे होतं? चित्तक्षण. त्याला नाव दिलेलं आहे चित्तक्षण. आणि जसं आपल्या डोळ्याची पापणी लावते ना, तर ह्या पापणीच्या लावण्याकरता जेवढा वेळ जातो त्यावेळेला ते 7 चित्तक्षणाचा मार्फत त्याला पोहोचायचे. हा जो बघा आता चित्तक्षणाला खूप महत्व आहे. चित्तक्षण म्हणजे त्या फळाचं त्याच्या देशामध्ये परिवर्तन होण्याकरता, फळामध्ये रूपांतर होण्याकरता, फुलामध्ये रूपांतर होण्याकरता जे मोजाचं माप आहे ते चित्तक्षण आहे. आणि त्या चित्तक्षणाच्या माध्यमातून एका चित्तक्षणापासून दुसऱ्या चित्तक्षणाची उत्पत्ती होते. काय होतं? हे चित्तक्षण जेव्हा निर्माण होतात त्या चित्तक्षणाच्या माध्यमातून दुसरं चित्तक्षण, तिसरं चित्तक्षण, अशा चित्तक्षणाची एकमेकाच्या माध्यमातून उत्पत्ती होते. आणि शेवटी तेव्हा एखाद्या फुलाची पुष्पावस्था संपते आणि त्यातून फलावस्थेत जन्म घेते. यात एक चित्तक्षणाचे अंतर असते. शेवटी असं येतं की शेवटच्या क्षणी जेव्हा फुला हे असतं, फुलाचं पुष्पावस्था असते आणि हे पुष्पावस्था होण्याकरता कळीच्या आणि त्याच्यामध्ये केवळ एकाच अंतर असतं त्या क्षणाचं. यामुळे बीजावस्था कधी संपते व अंकुरावस्था कधी आरंभ होते किंवा पुष्पावस्था संपून फलावस्थेचा कधी जन्म होतो हे लौकिक डोळ्यांनी जाणता येणे शक्य नाही. म्हणजे की बीजापासून तेव्हा अंकुर फुटतो किंवा कळीपासून तेव्हा हे होतं फूल होतं हे आम्हाला मोजता येत नाही. त्यामुळे काय होतं की अशा एका चित्तक्षणाच्या अवस्थेला पोहोचते की त्यानंतरच्या चित्तक्षणापासून तिला अंकुरावस्था म्हटल्या जाते. फळ, फूल व फळ यांचा संबंध असाच जाणून घ्यावा किंवा आंब्याची बी त्याच्या पूर्व संस्कारानुसार बदलत म्हणजे नवीन जन्म घेत अशा एका अंतिम अवस्थेत पोहोचते की त्यापासून आंब्याच्याच अंकुराची रोपाची प्रथम अवस्था जन्मावी
बाबडीच्या किंवा आमच्या कोणत्या कसूर होत नाही. म्हणजे हे जसं निसर्गाचा नियम आहे ते तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी आपल्याला उदाहरण म्हणून सांगितलं आहे. एक इथे या ठिकाणी महत्वाचा प्रश्न निर्माण होता की अविद्या हे जे कारण आपण सांगतो की आज आपण सांगितलं ना की अविद्या हे सर्वांचं मूळ कारण आहे त्या प्रत्युत्तर संबंधवादाचं. कारण अविद्या काय, तथागतांनी हा जो विषय घेतलेला आहे हा त्यांनी पहिले आपल्याला 4 आर्य सत्यामध्ये सांगितले की जगात दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे आणि या दुःखाचा निरोध होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने हा जो विषय आहे त्या ठिकाणी आपल्याला आपण घेतलेला आहे. आणि तो असा की अविद्या हे जे कारण आहे ते स्वतःचे अस्तित्व कायम ठेवून कार्याची उत्पत्ती करते ती स्वतः नष्ट होऊन. फार मोठा चांगला प्रश्न आहे की जे काही कारण आहे जे ह्याला उत्पत्ती करते, दुसऱ्या एका पदार्थाला उत्पत्ती करते ते स्वतः कायम ठेवून करते का त्याची नष्ट होऊन करतो. जर कारण स्वतः अस्तित्वात राहून कार्याला जन्म देते असे गृहीत धरले तर क्षणिकवादाचा सिद्धांत खंडित होतो. म्हणजे जर हे जे कारण आहे हे आपलं अस्तित्व टिकून जर दुसऱ्याला कार्याला जन्म देत असेल तर या ठिकाणी क्षणिकवादाचा सिद्धांत खंडित होतो. म्हणजे क्षणिकवाद म्हणजे ज्याचा हे होतो क्षणिक अंत होतो, म्हणजे ते नष्ट होऊ शकते. क्षणिकवादाचा सिद्धांत नष्ट होतो कारण या ठिकाणी कारण एका क्षणापेक्षा अधिक काळ राहून त्या कार्याच्या जन्मक्षणाचे वेळी अस्तित्वात राहत असे गृहीत धरण्यात आले. म्हणजे आपण बघतो की काय तुमचा नियम होता, विश्वातील सर्व काही क्षणाला नष्ट होणारे असे प्रतिपादन करणाऱ्या सिद्धांतात क्षणिकवाद म्हणतात. आणि भगवान बुद्धांच्या या सिद्धांतामुळे आपण म्हणतो की नाही या जगात जे काही वस्तू येतात निर्माण होतात त्या वस्तू नष्ट होणार आहेत, हा क्षणिकवाद याला म्हणतात. काय म्हणतात? क्षणिकवाद. परंतु भगवान बुद्ध या सिद्धांताद्वारे आवाहन करतात. काय आवाहन करतात? नाही, हे जी वस्तू निर्मिती करतात जे क्षणिक कारण आहे ते नष्ट होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी हा क्षणिकवाद जो आहे हा या ठिकाणी फेल होतो. भगवान बुद्धाच्या सिद्धांत माझ्या माध्यमातून हा क्षणिकवाद हा त्याला योग्य नाही असं दाखवतात. या उलट कारण स्वतः नष्ट होऊन मग कार्याची उत्पत्ती करते ही दुसरी गोष्ट ग्राह्य मानली तर असा प्रश्न उत्पन्न राहतो की स्वतः कारण नष्ट होते तर मग ते कार्याच्या उत्पत्तीचे कारण कधी होऊ शकते. आपण दुसरं म्हणतो की हे कारण जे आहे ना ते कारण काय करतं, या कार्याला उत्पन्न करतं, कार्याला उत्पन्न करतो. मग ह्या ठिकाणी कार्याला उत्पन्न झाल्यानंतर मग त्याचं स्वतःचं अस्तित्व कसं राहतं त्या कारणाचं, हे सुद्धा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न आहे. मग हा कार्यकारण भाव म्हणजे काय? जर हे कारणाच्या माध्यमातून हे कार्य जर निर्माण होत असेल तर निर्माण होत असताना मग कार्य तिथेच थांबतं म्हणजे राहतं. तर मग ह्याचा उद्देश काय आहे? भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्धाने एक पुस्तकाचे उत्तर असे दिले आहे, इति को भिक्खवे या तत्र तत्तता अवितत्तता अनन्य तत्तता इदपच्यतयता अयम उच्यते पट्टिच्य समुत्पादो. अर्थात भिक्षूंनो, याच्या असण्यामुळे त्याच्या असण्याचा तसेच याच्या नसण्यामुळे त्याच्या नसण्याचा जो नियम त्याला प्रत्युत्तर समुत्पाद म्हणतात. लक्षात, हे आहे म्हणून कार्य आहे, हे नाही म्हणून कार्य नाही. लक्षात, त्याला म्हणतात प्रत्युत्तर समुत्पाद. एकूण प्रत्युत्तर समाचा 12 अंगांमधील एकाच्या अस्तित्वामुळे दुसऱ्याचे अस्तित्व आहे. पहिले जर नष्ट झाले तर दुसऱ्याची उत्पत्ती होत नाही. या कारणामुळे कार्यकारण भाव होतो. म्हणून कार्य नको असेल तर त्याच्या कारणाचा नाश करणे आवश्यक राहील. आणि दुसरी एक भगवान बुद्ध या ठिकाणी खूप महत्वाचा मुद्दा मांडतात. काय मुद्दा मांडतात की एक महान तत्व नेहमी लक्षात ठेवावे. एक महान तत्व नेहमी लक्षात ठेवावे की कोणतीही नवी गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात? कोणतीही नवीन गोष्ट एका शून्यातून निर्माण होत नाही. तर निर्माण होतो त्याला कारणातूनच निर्माण होऊ शकते, शून्यातून निर्माण होऊ शकत नाही. हे भगवान बुद्धांचा फार मोठा सिद्धांत आहे. कुठलीही जगामध्ये गोष्ट शून्यातून होत नाही. अभावातूनच भाव निर्माण होतो. या ठिकाणी जे भाव आपण म्हणतो भाव जे पूर्ण जग जे आहे ते अभावातून होत नाही. म्हणजे जे काही नसल्यातून होत नाही तर काय असल्यातूनच होतं. त्यामुळे हा एक फार मुद्दा खूप सुंदर आहे. या ठिकाणी शून्यवाद भाव कथाकथांनी नाकारलेला आहे. ज्ञानेंद्रियाने जाणीव होणाऱ्या प्रत्येक कार्याचे कारण त्या पूर्वीच असते.
तसेच प्रत्येक नवीन गोष्ट जन्म घेण्यास काहीतरी कारण असते, काहीतरी हेतू असतो. निवड अहेतुक उत्पत्ती बौद्ध तत्वज्ञास मान्य नाही. आणि याचा अर्थ हा आहे की कुठलंही कार्य जर होत असेल तर त्यामागे उद्देश असतो, त्यामागे हेतू असतो. हे आहे, हेतूशिवाय कुठलंही कार्य घडत नाही, हे तथागतांनी सांगितलेलं आहे. म्हणून हा सिद्धांत जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे की कुठल्याही गोष्टीशिवाय, कारणाशिवाय, कुठल्याही हेतूशिवाय कुठलंही कार्य होत नाही. म्हणजे जे काही कार्य घडत असेल तर निश्चित समजायचं की त्याच्या अगोदर त्याचं कारण उपयोगात आलेलं आहे, त्याचं कारणाचं माध्यम मुळे ते कार्य झालेलं आहे. आता आपण बघूया की हे प्रसिद्ध पदाचे चक्र, भवचक्र जे आहे ते कसं काय गतिमान होतं. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतो की अविद्या. आता अविद्या म्हणजे काय, आपण सरळ म्हणतो अज्ञान, परंतु हे अविद्या शब्द जो आहे हा तथागतांनी असाच घेतलेला आहे का आहे म्हणून, अशिक्षित म्हणून किंवा अनलिटरेट म्हणून नाही. तर अविद्या म्हणजे तथागतांनी जो काही धम्म सांगितलेला आहे, म्हणजे आपल्या प्रवचनातून की काय सांगितलं तथागतांनी, या जगामध्ये काय चार सत्यामध्ये काय सांगितलं की या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा समुदाय आहे आणि दुःखाचा निरोध होऊ शकतो आणि दुःखापासून मुक्ती होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे ते चार आर्य सत्य, हे चार आर्य सत्य तुम्हाला जर समजलं नसेल किंवा तुम्हाला जाणून घेतलं असेल तर तुम्ही अविद्या आहे, तुमच्याकडे अविद्या आहे, तुमच्याकडे ज्ञान नाही आहे. त्याचप्रमाणे पूर्वांत किंवा उपरांत, तसेच प्रत्येक समाजात या सिद्धांताचे ज्ञान नसते म्हणजेच अविद्या होईल. म्हणजे चार आर्य सत्य जर तुम्हाला माहित नसेल, जर तुम्हाला पूर्वांत किंवा उपरांत म्हणजे जन्म किंवा मृत्यू या बाबतीत ज्ञान नसेल किंवा प्रत्यक्ष समुत्पाद या सिद्धांताची माहिती नसेल तर त्याला काय म्हणतात, अविद्या. अविद्या कशाला म्हणतात लक्षातच नाही की महात्मा अविद्या म्हणजे असं नाही, तसं नाही. की अविद्या आहे म्हणजे अविद्या हा एक मोह आहे. अविद्या हा मोह आहे. मोह म्हणजे हे न जाणता, म्हणजे आपण बोलतो ना सम्यक दृष्टी, म्हणजे जे आहे ते न जाणता आपण वेगळंच जाणतो. मग त्याला काय म्हणतो आपण की जे आहे त्याला न जाणणे म्हणजे काय की अकुशल कर्म जे होतात आपल्याला ते चुकीच्या मार्गाने आपण केल्यामुळे होतात. म्हणजे कर्म जे आहे कुशल कर्म केल्याने कुशल त्याचं हे होतं, अकुशल कर्म केल्याने त्याचे परिणाम अकुशल होतात. म्हणून जे आहे सृष्टीमध्ये तथागत म्हणतात की जे सत्य आहे त्या सत्याला सत्य जाणणे जर आपण सोडलं म्हणजे आपण आपल्या हातून काय होऊ शकतं, अकुशल कर्म होऊ शकतं. आणि जर योग्य आहे त्या चार सत्यमाच्या मार्गाने तुमच्या प्रत्येक समुदाय कार्य कराल ते कुशल कर्म होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी आपण ते जाणीव नसल्यामुळे, सामान्य माणसाला जाणीव नसल्यामुळे मग अविद्येचा उपयोग होतो आणि अविद्येमुळे काय होतं, मोह निर्माण होतो आणि या अविद्येमुळे मनुष्य अकुशल कर्म करतो, प्रवृत्त होतो. त्यामुळं भवचक्र चालू ठेवणारे कर्म त्याच्या ठायी विद्यमान असते. म्हणजे त्या अकुशल कर्मामुळे जे काही त्याच्या हातून घडतं त्याला काय म्हणतात, अकुशल कर्म. त्यालाच काय म्हणतो आपण, जे काही काम घडत असेल ते भवचक्र कर्म त्याच्या ठायी विद्यमान असते, त्याच्यामुळं अविद्यामुळे. आता आपण बघूया संस्कार. हे संस्कार आणि याचा काय परिणाम, अविद्येचा काय परिणाम आहे, काय संबंध आहे. अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात. तथागत काय म्हणतात की अविद्येमुळे म्हणजे आपण जे कुशल कर्म ते कार्य झालं की नाही, ते कार्य झालं ते काय झालं, अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात आणि संस्कार कर्मफळाला म्हणतात. हे जे फळ अविद्येपासून मिळतं त्याला म्हणतात संस्कार. बौद्ध तत्वानुसार ज्या कोण्या क्षणाला काही कर्म केल्या जाते त्याप्रमाणे विपाक होतो. म्हणजे कुठलंही कर्म केलं, विपाक म्हणजे काय, त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. कुठलंही कर्म केलं, कुशल कर्म केलं तर त्याचा विपाक चांगल्या प्रकारे दिसतो, अकुशल कर्म करू तर त्याचा विपाक वाईट दिसतो. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की बौद्ध तत्वज्ञानातून जीवनातील ज्या कोण्या क्षणाला जे काही कर्म केले जाते त्याचा त्याप्रमाणे विपाक होतो. त्या कर्म विपाकाला त्याला कर्मविपाक म्हणतात आणि त्याचा संचय व्यक्तित्वामधील भवंग नावाच्या ठिकाणी गोळा होतो. म्हणजे हे जे अकुशल कर्माचा जे काही संचय होतो ते ठिकाणी एका ठिकाणी त्याला विपाक म्हणतात आणि त्याचा संचय केल्यानंतर त्या ठिकाणी भवंग नावाच्या ठिकाणी गोळा होतो. कर्मविपाकाच्या या संचयाला संस्कार असे म्हणतात. म्हणजे अकुशल कर्मातून जे काही कर्म तयार होतं त्या ठिकाणी त्याचा संचय होतो आणि त्याला संस्कार म्हणतात. हे संस्कार अभौतिक असतात. भौतिक म्हणजे दिसणार किंवा आपल्याला जाणीव होणार, परंतु हे भौतिक. अभौतिक म्हणजे
जे दिसत नाहीत किंवा ज्याचा आपला स्पर्श होत नाही अशाला म्हणतात अभौतिक. म्हणून संस्कार हे अभौतिक असतात आणि पुढील उत्पत्ती त्यानुसार इतर प्रवृत्तींना जन्म देतात. या कारणामुळे संस्काराला कर्मबीज असे म्हणतात. संस्काराला काय म्हणतात? कर्मबीज. त्या सुद्धा शब्द प्रयोग झालेला आहे. तथापि अविद्या त्याच्या मुळाचे कारण म्हणून वास्तव करून असते. तिच्यामुळे अकुशल कर्मे केल्या जातात आणि त्याचा परिणाम म्हणून संस्काराचा संचय होतो. लक्षात की या ठिकाणी संस्कार कशा प्रकारे अविद्येपासून तयार झाले. आता यानंतर विज्ञान म्हणजे तिसरं आहे. म्हणजे आपण जे बघतो की अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की अविद्या पच्चया संस्कारा, म्हणजे अविद्यापासून संस्कार निर्माण होतात. आता तिसरं आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस किंवा जाणीव किंवा चेतना, आपण म्हणतो चेतना. चेतना कशी निर्माण होते? संस्कारामुळे विज्ञान निर्माण होते. म्हणजे आपण बघितलं अविद्यापासून संस्कार निर्माण झाले. आता संस्कारापासून चेतना कशी निर्माण होते किंवा जाणीव कशी होते? संस्कारामुळे विज्ञान निर्माण होते. विज्ञानाचा अर्थ प्रतिसंधी विज्ञान. त्याला त्याच्या भाषा आहे प्रतिसंधी विज्ञान. आता हा जो विषय आहे तो मोठा असल्यामुळे फक्त तुम्ही ऐकून घ्या. त्याला प्रतिसंधी म्हणतात. विज्ञानामध्ये निर्माण होते आईच्या गर्भात प्रवेश करणाऱ्या चित्त प्रवाहाला जेव्हा गर्भ सुरुवातच होते त्याला प्रतिसंधी विज्ञान म्हणतात. वास्तविक त्याला जन्म म्हटले पाहिजे. कारण आपण म्हणतो ना चेतना, त्या म्हणजे डॉक्टर काय म्हणतो 3 महिन्यानंतर त्या लक्षात येईल की ते अंकुर जे झालं की नाही, म्हणजे त्याचा जीव पण आला की नाही, चेतना आली की नाही ते पाहतात. किती विशिष्ट पिरियडला तो हा पिरियड त्या म्हणतात विज्ञान. की वास्तविक त्याला जन्म म्हटले पाहिजे. की इथूनच त्याला चेतना म्हणजे त्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली त्याच्यामध्ये त्या कर्मामध्ये. आणि म्हणून अविद्येमुळे केल्या गेलेल्या सर्व कर्माच्या संस्कारांचे ओझे घेऊन हा विज्ञान प्रभाव नव्या उत्पत्तीला प्रवेश देत असतो. तत्वाच्या संस्कारापासून जो हा प्रभाव आलेला आहे त्याच्याचा हा प्रतिसंधी विज्ञानाचा, तर हा तत्वाच्या या प्रभावाला म्हणजे सत्व म्हणतात. या प्रभावाला किंवा संस्थानाला प्रतिसंधी विज्ञान म्हणतात आणि तो संस्कारामुळे निर्माण होतो. भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की संसारा पच्चया ज्ञाना. चौथा आहे नामरूप. विज्ञानापासून चेतना निर्माण झाली त्याच्यानंतर काय होतं? नामरूप निर्माण होते. तर नामरूप विज्ञानामुळे अशामुळे नामरूप तयार होतं विज्ञानामुळे. आपण बघितलं अविद्येपासून संस्कार निर्माण झाला. संस्कारापासून आपल्या संस्कार विज्ञान निर्माण झाला. आता विज्ञानापासून नामरूप कसं तयार होते हे बघूया. विज्ञानामुळे नामरूपाची उत्पत्ती होते. मनुष्याचे व्यक्तित्व नाव आणि रूप या 2 घटकापासून बनलेले असते. आपला जो परिचय आहे ते आपल्याला शरीर पण आहे त्याला रूप म्हणतात, आणि नाम म्हणजे जे आपल्याला मन आहे. ह्या नामाला म्हणजे मनाला आणि शरीराचे जे आहे अवस्था रूप, तर ह्याच्यापासून काही शब्द निघलेला आहे नाम रूप. तर ह्या मनुष्याच्या भौतिक ज्याला रूप म्हणतात आणि याद्वारे मनुष्याला चिंतन मनन करतो, अनुभव घेतो, त्याला नाम म्हणतात. म्हणजे आपण मनाच्या माध्यमातून चिंतन मनन करतो की नाही, तर त्याला सुद्धा नाम असे म्हणतात. या नामामुळे म्हणजे आपल्याला मनातून काय कशाच्या संवेदना होतात? वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे 4 घटक आहेत. आणि आपण ह्याचं बघितलं रूपाचे कोणते घटक असतात? आग, तेज आणि वायू. व्हेरी गुड. मग वर सांगितलेलं आहे की अभावातून भाव निर्माण होऊ शकत नाही. बघा, अभावातून म्हणजे जिथं काही नसतं त्याला, म्हणजे जिथं काही नसतं त्याला भाव निर्माण होऊ शकत नाही. कोणी नवीन गोष्टी शून्यातून जन्म घेत नाही. प्रत्येक कार्याचे कारण पूर्वीच अस्तित्वात असावे लागते. जे काय घडलेलं आहे ते जर तयार होत असेल त्याचं कारण अगोदर पाहिजे. तसेच निव्वळ अहेतुक उत्पत्ती बौद्ध तत्वज्ञानात मान्य नाही किंवा अहेतूने कुठले काम हेतू होत नाही. तथागताने सांगितले प्रत्येक गोष्टीला हेतू असते, हेतूशिवाय कुठलं कार्य होत नाही हे भगवान बुद्धांनी सांगितले. तसेच निव्वळ हेतूच उत्पत्ती बौद्ध तत्वज्ञान माहित नाही. आता येथे विज्ञानातून रूप कसे जन्मात येत? विज्ञान आहे, चेतन आहे, तो रूप कसं जन्मात येतं? तर हे जाणणे आवश्यक आहे. ते थोडक्यात असे की प्रतिसंधीच्या विज्ञान आहे त्याला समागम म्हणतात. प्रतिसंधी म्हणजे काय? समागम. समागम वेळी विज्ञान जेव्हा प्रवाहित होते तेव्हा त्या आपल्याच रूपात
आपल्या रूपाचे जे जीवन कार्य प्रवृत्त होत असते, म्हणजे त्या समाजामधून त्याचं जे कार्याचं जे रूप घेत असते ते त्याच्यातून माणूस बीजातून तयार होतं. त्या दृष्टीने इंद्रियगत रूपाला सेंद्रिय आणि हृदयस्थ रूपाला कर्म म्हणजे जे बीज तयार होतं ते दोन प्रकारचे असतं, एक सेंद्रिय आणि हृदयस्थ रूप. तर हे आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आपण असे म्हणू शकतो की विज्ञान आणि हृदय अंश सहज पूर्णपणे प्रत्ययाने परस्पर संबंधित आहेत. ज्यावेळी विज्ञान उत्पन्न होते त्याच वेळी हृदय अंश सुद्धा उत्पन्न होत असतो आणि याप्रमाणे विज्ञानातून नाम व रूप दोन्ही उत्पन्न होतात. म्हटलेच आहे की विज्ञान नाम पच्चया नामरूप, म्हणजे विज्ञानापासून नामरूप तयार होतो. आता बघूया नामरूप तयार झाल्यानंतर या नामरूपापासून षडायतन तयार होतं. या नामरूपापासून षडायतन, नामरूपामुळे षडायतन निर्माण होतात. षडायतन म्हणजे काय? डोळे, कान, जीभ, त्वचा आणि मन हे 6 इंद्रिय असतात. या 6 इंद्रियांना षडायतन म्हणतात. परंतु इतर धर्मामध्ये त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. काय म्हणतात? ज्याला पंचेंद्रिय म्हणतात. आपण तथागताने सांगितलं की 6 इंद्रिय असतात. नामरूपाच्या आधाराने या 6 इंद्रियांची उत्पत्ती होते. त्यातील पहिले 5 भौतिक असून ते रूप आहे, तर 6वे मन हे अभौतिक आहे. ही 6 इंद्रिय 6 प्रकारच्या वासनांच्या प्रकृतीची प्रतीक आहे. म्हणजे हे जे इंद्रिय आहेत ज्यामध्ये आपल्याला त्याचे गुण त्याला म्हणतात वासना. तर डोळ्याचं काय काम असतं? पाहण्याचं. तुमच्या जिभेचं काम असतं रस चव घेण्याचं. त्वचेचं काम आहे स्पर्शाचं. म्हणा नाकाचं काम असतं श्वास म्हणजे गंध ओळखायचा. आणि डोळ्याचं काय आहे? पाहण्याचं. हे त्याच्यामधले वासनाची प्रवृत्ती आहे. आपल्या षडायतनाची पूर्वजन्मात महत्वाचं कसं आहे? पूर्वजन्मात शब्द वापरलेला पूर्वजन्मात अवलोकन करण्याची वासना कायम राहण्याच्या कारणाने या जन्मात डोळे लाभलेले असतात. श्रवणाच्या वासनेमुळे कान, गंधाच्या वासनेमुळे नाक, रसाच्या वासनेमुळे जीभ, स्पर्शाच्या वासनेमुळे त्वचा आणि विचारांच्या वासनेमुळे मन प्राप्त होत असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात नाम रूपम पच्चया षडायतना. हे जे आहे की ही जी नामरूप तयार झालेलं आहे ह्या नामरूपाला नामरूप पच्चया षडायतना, नामरूपाच्या माध्यमातून षडायतन तयार होतो. आता या षडायतनाच्या माध्यमातून स्पर्श कसा निर्माण होतो हे बघायचं. स्पर्श नामरूपाच्या कारणामुळे स्पर्श कसा निर्माण होतो हे बघायचं. की षडायतन असल्यामुळे स्पर्श होतो. ते आपल्याला अनुभवाचं नाही. जे डोळे बघतो, डोळ्यात बघतो की एखादी गोष्ट आपल्याला आवडते किंवा माहिती होते. कानाने शब्द आपल्या कानावर आले ते चांगले असतील वाईट असतील त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणजे अशा प्रकारे ह्या षडायतनाचा आपल्या पूर्ण जीवनाशी संबंध येतो. तो म्हणजे त्याच्या अनुरूप ते त्यांच्यामध्ये जे काही वासना असते त्यांच्यामध्ये गुणधर्म असतो त्या अनुरूप ते कार्य करत असतात. म्हणून त्याच्यामुळे जातो षडायतन असल्यामुळे स्पर्श होतो. षडायतनातील 6 इंद्रिय जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा ते आपापल्या विषयांचा अनुभव घेऊन आरंभ करतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन इंद्रियाच्या अनुक्रमे रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श आणि विचार हे 6 विषय असतात. विषय आणि त्यांचे इंद्रिय. इंद्रियाद्वारे या विषयाचा जो प्रथम संबंध येतो त्याला स्पर्श म्हणतात. आणि हा स्पर्श एकूण षडायतनाच्या पृष्ठभूमीवर होत असतो. भगवान बुद्धाने म्हटलेच आहे हे षडायतनम पच्चया असतो. म्हणजे षडायतनाच्या माध्यमातून आपल्याला स्पर्श होतो. त्यानंतर आहे की वेदना, फिलिंग. इंग्लिश मध्ये त्याला फिलिंग म्हणतात. वेदना, ह्या वेदना म्हणजे इंद्रियाच्या फिलिंग कशा उत्पन्न होतात? ह्या इंद्रियाच्या आपापल्या विषयाशी जेव्हा प्रथम स्पर्श होतो तेव्हा त्या स्पर्शातून वेदना निर्माण होतात. स्पर्श झाल्यावर वेदना बघितल्यानंतर आपल्याला संवेदना होतात की ती गोष्ट चांगली का वाईट आहे. वास घेतल्यानंतर बघतो की आपण गंध आल्यानंतर चांगला का वाईट आहे. त्याचपणे ह्या इंद्रियाच्या माध्यमातून आपण वेदना निर्माण होते. वेदनेचे 5 प्रकार आहेत. वेदनेचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. एक सुखकारक वेदना, दुसरी दुःखकारक वेदना, सौम्य नस्य वेदना, चौथी आहे दौर्म्य नस्य वेदना आणि 5वी आहे उपेक्षाकारक वेदना. असे 5 प्रकार असतात. वेळेच्या अभावी जास्त सांगता येत नाही, पण लक्षात ठेवायचं. व्यक्तीच्या ठिकाणी मुळातच अविद्या ठाण मांडून बसलेले असल्यामुळे तिला वस्तूंच्या वास्तविक स्वरूपाचा बोध होत नाही. म्हणजे ती आपल्या मनामध्ये ह्या जे योग्य आहे किंवा योग्य त्या गोष्टी जाणीव होत नसल्यामुळे
आपण चुकीच्या मार्गाने जात असतो. उदाहरण दाखल या ठिकाणी सांगितलंय की हरिण असतं हरिण, आणि उन्हाळ्यात काय असतं की त्या हरणाला जे लहरी येतात, उन्हामुळे जे लहरी, उन्हाळ्यात ज्या लहरी असतात त्याला त्या समजतात की पाण्याचा तलाव आहे त्या ठिकाणी, ते धावते त्याच्या मागं. असं तलाव नाही, तर त्याला फक्त त्याची चावल असते, चावल लागते. आणि ते कशामुळं? त्याच्या अविद्येमुळे, अज्ञानामुळे. तसंच माणसाचं की माणूस अविद्येमुळे असा वाद जातो आणि नको त्या गोष्टीशी संपर्क येतो, आणि त्याच्यामुळे त्यांना ते वेदना होतात. परिणामी म्हणजे हरिण तिकडे त्या ह्याला बघून, त्या मृगजळाला बघून जेव्हा धावतं, परिणामी दुःखकारक पदार्थ अविद्येच्या प्रभावामुळे दुःखकारक वाटतात. म्हणजे ते असं मृगजळ, पण त्याला असं ते पाणी आहे. म्हणजे काय झालं की त्याला असं वाटतं की ते पाणी सुट्यात दिसतं, असं दुःख म्हणजे दसच असतं, तरी तो धावतं. म्हणून अशा माणूस चुकीच्या मार्गाने जातो. वाईट गोष्टी त्याला चांगल्या वाटतात. आपण चोरी करू नये, पण चोरी करतो त्याला चांगलं वाटतं, म्हणजे नको त्या परिवाराच्या मागे जातो त्या इंद्रियाच्या माध्यमातून. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, यामुळे इंद्रियाचा आपापल्या विषयाशी जो स्पर्श होतो त्यापासून उत्पन्न होणारी वेदना सुखात्मक वाटत असते. भगवान बुद्धांनी म्हटलेच आहे की फसो पश्चया वेदना, म्हणजे त्याला स्पर्शातून वेदना तयार होते. आता वेदनेपासून तृष्णा कशी निर्माण होते? वेदनेनंतर पुढचा आहे तृष्णा, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्रायविंग. एखादी वस्तू प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा म्हणजे तृष्णा. आता आपण डोळे पाहतो, डोळ्यामध्ये चांगली वस्तू दिसते की आपण तेच आपल्याला आवडते, मग आपण तिचाच पाठपुरावा करतो. एखादे ज्याला गोड आवडत असेल त्याने तापून बघितलं तर पुन्हा मागतो, नाही चांगला गोड आहे, म्हणजे त्याला त्याच्यामधून काय म्हणतं, तृष्णा निर्माण होते त्या वस्तूबद्दल. त्याच्यामुळं त्या वेदन म्हणजे सुखकारक असलं तर तो स्वीकारतो, आणि दुःखकारक असं नको नको म्हणतो. मला काय म्हणतो, दुःखकारक असलं तर नको पाहिजे, अवॉइड करतो त्याला. म्हणजे काय असतं की एखादी वस्तू प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा म्हणजे तृष्णा. विषयाशी झालेल्या स्पर्शामुळे संसारातील वस्तू संबंधात जेव्हा सुखद वेदना उत्पन्न होते, ती वस्तू प्राप्त करण्याची तृष्णा ही जन्म घेत असते. तृष्णा काय करते, आपल्यामध्ये जसे आवड निर्माण एखादी वस्तू होतं, सुख मिळायला लागलं आपण मग त्याच्यामध्ये काय होतं, आनंद मिळतो. आणि जेव्हा दुःखकारक वेदना होते तेव्हा ती वस्तू दूर करण्याची तृष्णा जन्म घेते. म्हणजे तृष्णा ही वेदनेतून जन्मात येते. त्याच्यातून जन्मात येते तृष्णा, वेदनेतून येते. आणि तृष्णेचे 6 प्रकार आहेत. तृष्णेचे किती प्रकार आहेत लिहून घ्या. 6 प्रकार आहेत. तृष्णे रूपतृष्णा, शब्दतृष्णा, रसतृष्णा, गंधतृष्णा, स्पर्शतृष्णा आणि धर्मतृष्णा. अशा विषयानुरूप 6 प्रकार आहेत. भगवान बुद्धाने म्हटले वेदना पश्चातना, म्हणजे वेदनेपासून तृष्णा निर्माण होते. त्यानंतर आहे 9 आहे उपादान. उपादान म्हणजे दुसरं काय नसून मोह. म्हणजे तुम्हाला ती एखादी गोष्ट आवडली म्हणजे मग त्याला अजून जवळ साधायचा प्रयत्न करता, म्हणजे त्या गोष्टीच्या अधिक जवळ जाणं, त्याला म्हणायचं काय, उपादान. तर उपादान म्हणजे उपभोगणे. म्हणजे जी वस्तू आवडली आपण तिच्या जवळ जातो, ती त्या पाठपुरावा करतो, त्यालाच म्हणतो उपादान. उपादान म्हणजे उपभोगणे, जवळून ग्रहण करणे. या वस्तूबद्दल अगोदर तृष्णा उत्पन्न झाली, तिच्या प्राप्त करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अर्थात मनुष्य इच्छित वस्तूला प्रयत्नपूर्वक जेव्हा प्राप्त करतो तेव्हा त्याच्या प्रश्नाला उपादान म्हणतात. म्हणजे आपण बघितलंय की अज्ञानामुळे नको त्या गोष्टीचा आपण पाठला पुरावा करतो, नको त्या गोष्टीचा आपण आवड निर्माण झाली त्याच्यामुळे तो आपल्याला मिळण्याकरता प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न म्हणजे त्याला म्हणतात उपादान, म्हणजे जवळीक साधतो. आणि शेवटी काय होते, या उपादानाचे कारण तृष्णा. हे जे आपण उपादान जे निर्माण झालंय तृष्णेपासून आहे, जेवढी तृष्णा तुमची वाढेल तेवढं तुमचं त्या वस्तूच्या जवळीक साधलं जाईल. म्हणून या ठिकाणी तृष्णेमुळेच उपादान उत्पन्न होते. त्या पदार्थाविषयी म्हणा, त्या गोष्टीविषयी आवड निर्माण होते आणि तो त्याच्यात पाठपुरावा करत राहतो. त्यालाच म्हणतात की त्यांना पश्या उपादानम, म्हणजे तृष्णेमुळे उपादान होते. आणि 10 आहे भव. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बिकमिंग, ही सुरुवात. म्हणजे तुम्ही एका गोष्टीच्या पाठपुरावा करायला गेलं ती काय करते, आपलीशी होते ती, आणि मग तो तसाच स्वतःला करायचा प्रयत्न करतो. नाही, आता आपण त्याला स्वीकारायलाच पाहिजे. मग काय करतो तो, भाव म्हणजे असणे, म्हणजे जन्म घेण्याची इच्छा, त्याला म्हणतात दुसरं. बिकमिंग म्हणजे दुसरं काय नाही, जन्म घेण्याची इच्छा, म्हणजे ते आता आपण ते स्वीकारायलाच पाहिजे. भाव म्हणजे असणे, इच्छित वस्तूची जेव्हा प्राप्त होते
एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर आपल्याला काय काय होतं की तेव्हा ती प्राप्ती सतत असावी, सतत आपल्याला जवळ असावी, आपण त्या असावं, या वस्तूचा उपयोग सतत राहावा असे वाटते. वस्तूच्या उपभोगाची स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे भाव होय. म्हणजे आपण अज्ञानामुळे लोक त्या गोष्टी जवळ करतो, त्यामुळे त्या गोष्टीच्या त्या कृतीच्या जवळ असणं म्हणजे भाव आहे. प्राप्त वस्तूचा वियोग व्हावा अशी इच्छा मनुष्य कधीच करत नाही. या सर्व प्रश्नांच्या मुळाची अविद्या असते. त्यामुळे ती प्राप्त वस्तू सतत जवळ टिकविण्यासाठी मनुष्य अकुशल कर्म करीत असतो. आपण बघतो की वेगळा जे अकुशल कर्म केल्यानंतर त्याला त्यावेळेस त्याला त्याची बुद्धी असते त्याच्या ह्याच्यावर, तो त्याच्यापासून त्याला सुख मिळत असतं, तेव्हा त्याला आनंदच वाटतो, तो त्याला दूर करायचा प्रयत्न करतो, पण तो चुकीच असतं ते. म्हणून हे भगवान बुद्ध म्हणतात अर्थातच त्यामुळे पुन्हा संस्काराचा संचय होतो आणि हे संस्कार पुढील जन्माला कारणीभूत होत असतात. भगवान बुद्धाने म्हटलंय की उपादानम संचया भव, म्हणजे हे जे उपादानाच्या माध्यमातून जे भव तयार झालं, म्हणजे भव म्हणजे एक त्याला जन्म घेण्याची इच्छा झाली, म्हणजे त्याची आवड निर्माण झाली त्याची करण्याची, ही इच्छा म्हणजे भगवान उपादानम संचया भव. आता 11वा आहे की हे जे स्वीकृत केलेले आपण ते भाव, तर यानंतर जाती म्हणजे जन्म होतो. जाती म्हणजे काय? पुनर्जन्म होणे, म्हणजे सर्व घडत आलेलं मुळे, एकामुळे दुसऱ्यामुळे साखळीमुळं ते घडत आलेलं आहे इथपर्यंत, आणि त्याच्या माध्यमातून काय होतं, माणसाचा पुनर्जन्म होतो. आणि भावाच्या स्पष्टीकरणातून अकुशल कर्माचे करणे आणि त्यातून संस्काराचा संचय होणे हे सांगितले आहे. म्हणजे हे जे आपण आता बघितलं, अविद्यामुळे संस्कार झाल्यामुळे या ठिकाणी पुनर्जन्म होतोय, आणि या स्पष्टीकरणातून अकुशल कर्माचे करणे आणि त्यातून संस्काराचा संचय होणे हे सांगितले. त्या संस्काराच्या आधाराने नवीन भावात तत्वाचे स्थित्यंतर, म्हणजे तत्व म्हणजे आपल्या जे काही गुणधर्म असतो त्या तत्वाचे स्थित्यंतर होते, याला प्रतिसंधी असे म्हणतात. त्याला येथे जाती म्हटले. भावातून जाती निर्माण होत असते. भगवान बुद्धाने म्हटलेच आहे की भवपक्षया जाती, म्हणजे भावाच्या माध्यमातून जाती निर्माण होतं किंवा पुनर्जन्म होतो. म्हणजे त्या ठिकाणी तत्व हे स्थित्यंतर होत त्या ठिकाणी जन्म होतो. शेवटचा आहे जरामरण. जरामरण म्हणजे नाश पावणे. जरा म्हणजे म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यू. जरा म्हणजे आपण बघितलं की जरा म्हणजे जसं जन्म होतो, जरा मरण म्हणजे कुणाचा होतं जन्म, मरण व्याधी कुणाला होतात की जो जन्म झालेला ज्याचा जन्म झालेला आहे त्याला म्हातारपण येतं ना. आणि म्हातारपणामध्ये काय असतं की कुठलेही पक्षी घ्या, प्राणी घ्या, त्याची विशिष्ट अशा काळ असतो जगण्याचा, आणि त्यानंतर त्याचा क्षय होत असतो. जे रूप असतं त्याचं किंवा जे काही त्याचं इंद्रिय असतात ते कमजोर होत जातात आणि त्याला व्याधी निर्माण होतात. व्याधी झाल्यानंतर शेवटचं काय असतं, मरण असतं. आणि अशा प्रकारे नाश पावणे म्हणजे प्रत्येक वस्तूचा गुणधर्म आहे. वस्तू आणि धर्म या नितीच्या प्रवास क्षणाला नष्ट होत असतात. सर्व धर्म वस्तू खेळधर्मी, वेळधर्मी म्हणजे नाशवंत असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रतिसंधीनंतर सर्व कालांतराने उद्धत्वाला प्राप्त होऊन शेवटी नष्ट होते, याला जरामरण म्हणतात. तर हा जो आहे विषय, तर या ठिकाणी मृत्यूमुळे तिचा जन्म मृत्यूचा क्रम बंद होत नाही, उलट पुढील क्रमानुसार स्थित्यंतर होत राहतात. भगवान बुद्धाने म्हटले प्रतिसंधी भवन विद्यो श्रुतीच्या तथा भवंतरे कुसंधी भवंती विद्य परिवर्ती चिंतती. म्हणजे अशा प्रकारे ही चेन आपल्याला निर्माण झालेली आहे. आता थोडक्यातच सांगतो, वेळ झालेला आहे, पण थोडं 5 मिनिटं मला द्या. की हा जो प्रसिद्ध समुत्पाद आहे, याचे जे 12 कळ्या आहेत, तर ह्या 12 कळ्यांमध्ये 3 विभागात विभागणी केलेली आहे. एक आहे, पहिला जो आहे अविद्या आणि संस्कार. हे आपल्या त्याला म्हणता येईल अगोदरच्या काळात भूतकाळातलं याचं त्याला मानतात. त्यानंतर जाती आणि जरामरण हे भविष्य काळाकरता मानतात, आणि बाकी 8 ज्या कड्या आहेत त्या वर्तमान काळात निर्माण होतात. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर त्यामुळं याप्रमाणे भूतकाळाच्या आधारावर वर्तमान काळाची जीवनसृष्टी, म्हणजे भूतकाळापासून आपल्याला जे काही मिळालं, पूर्वजन्मापासून जे काही आपल्या संस्कार आणि ज्या अविद्या आपल्या सोबत आलेले आहे, तर ह्याच्या आधारावर वर्तमान काळाची जीवनसृष्टी
आणि वर्तमान काळाच्या आधारावर भविष्य काळाची जीवनसृष्टी उत्पन्न होते, हाच प्रत्युत समत्वादाचा सिद्धांत होय. बघा पुन्हा वाचतो मी की भूतकाळाच्या आधारावर म्हणजे अज्ञान आणि संस्कार याच्या आधारावर वर्तमान काळाची जे 8 काळे आहेत, वर्तमान काळाची जीवनसृष्टी आणि वर्तमान काळाच्या आधारावर भविष्य काळ म्हणजे जाती आणि जनावरं, तर हे जीवनसृष्टी उत्पन्न होते, आज प्रसिद्ध महत्वाचा सिद्धांत आहे. त्या ठिकाणी आपण आपल्याला सांगतोय या ठिकाणी की ही जी गती आहे, आता जी मी गती दाखवली तुम्हाला, की भवचक्र कसे गतिमान राहते स्पष्ट केले. पुढे धावणाऱ्या भवचक्राला अनुलोम प्रसिद्ध स्मरण म्हणतात. आता जी आपण कडी दाखवली ना, अविद्यापासून सुरू केली तर जरामरण पर्यंत आलो आपण, त्या कडीला म्हणतात अनुलोम प्रसिद्ध दोन आणि मी आता उलट दिशेने जर चाललो, उलट दिशेने जाणार नाही कारण वेळ नाही, तर उलट दिशेने म्हणजे की म्हातारपण आलेलं आहे, मरण आलेलं आहे, ते एका कशामुळे आलं भगवान बुद्ध म्हणतात ते तुम्हाला तुमच्या भावामुळे आलेलं आहे, म्हणजे जातीमुळे आलं. जाती कशाने आले, तुमच्या भावामुळे आले. भाव कशामुळे आलं, तुमच्या अक्षराच्या आपल्या उपादानमुळे आले. म्हणजे हा जो चक्र उलट जर मी सांगत गेलो तर त्याप्रमाणे त्याला काय म्हणतात, प्रतिलोम प्रत्युत्त समुत्पाद. तर आपण उलट दिशेने सांगत गेलो, तुम्हाला समजून सांगितलं, त्याला म्हणतात प्रतिलोम प्रत्युत्त समुत्पाद. आणि भगवान बुद्ध म्हटलेच आहे की जो प्रत्युत्त समुत्पाद जाणतो, या दोन्ही कड्या म्हणजे 12 इकडून आणि 12 तिकडून, त्याला काय म्हणतात 24 प्रकारचे. आपण याच्यात बघतो ना झेंड्यावर 24 आरे असतात, त्याप्रमाणे 24 12 इकडून आणि 12 उलट म्हणजे प्रतिलोम आणि अनुलोम आहे. ज्याला कळतं भगवान बुद्ध म्हणतात जो प्रत्युत्त जाणतो तो धर्माला जाणतो आणि जो धर्माला जाणतो तो प्रत्युत्पादाला जाणतो. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी प्रत्युत्पादाचे प्रत्युत्पादाचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. शेवटी एकच वाक्यामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये की हा जो विषय आहे, ह्या विषयामध्ये आपण बघितलेलं आहे की हे जे घटक आहे कार्याची उत्पत्ती होते ती कोणतेही कार्य कारणाशी असू शकत नाही. त्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे, आता मी मुद्दा जो मानतोय तो ऐकून घ्या. विश्व उत्पत्तीचे कोणतेही एक आधिकरण दाखविता येणार नाही. आतापर्यंत जगाचं उत्पन्न का निर्माण झालं त्याचं कारण आपल्याला शोधता आलं नाही, म्हणून अजून जगाची उत्पत्ती कधी झाली हे भगवान बुद्ध म्हणतात त्याचं कारण आपल्याला मिळालं नाही. कारण अशा त्या अधिकरणाच्या उत्पत्तीलाही दुसरे एक कारण असते. जग निर्माण झालं ना त्याला सुद्धा काय कारण असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट अहेतुक किंवा आपोआप उत्पन्न होणारी नाही. विश्व उत्पत्तीचा कोणत्याही एका शाश्वत, हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे, विश्व उत्पत्तीचा कोणत्याही एका शाश्वत असा मूळ घटकच नाही. एकूण प्रत्येक सुमतवादाने शाश्वतवाद, अहेतुवाद, विषय हेतुवाद इत्यादी निरर्थक व भ्रममूलक तत्वज्ञानाचे मूलच्छेदन केले आहे. भगवान बुद्ध म्हणतात की हा जो प्रत्युत्पाद समुत्पाद मी सिद्धांत दिलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे, हा शाश्वतवाद जो आहे ना, शाश्वत म्हणजे जग हे नित्य आहे, हा तुझा शाश्वतवादच नष्ट झालेला आहे, हा सिद्धांत खोटा ठरलेला आहे. अहेतुवाद म्हणजे कुठलीही गोष्ट विनाकारण होऊ शकत नाही, त्या कारणच असते. हा अहेतुवाद तुला नष्ट झालेला आहे. आणि निरर्थक भूलपत्र तत्वज्ञानाचे मूलच्छेदनच केलंय. म्हणजे मूलच्छेदन म्हणजे की हा जो विषय आहे की जगातून काहीतरी नष्ट होते, भगवान बुद्ध म्हणतात नष्ट नाही होत, त्याचं परिवर्तन होतं. आपण एखादा न्यूटनचा सिद्धांत सुद्धा पाहिला असेल, नथिंग इज टू बी क्रिएटेड और नथिंग इज टू बी डिस्ट्रॉइड. म्हणजे जगातून कुठली गोष्ट नष्ट होत नाही किंवा निर्माण होत नाही, तर त्याचं फक्त परिवर्तन होतं तेव्हा बदल होत राहतो. हा तथागतांनी या ठिकाणी महत्वाचा सिद्धांत 2500 वर्षापूर्वी दिलेला आहे आणि तो हा विज्ञानाला मागे टाकणार आहे हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणून या प्रत्येक समुदायाचं महत्व अन्य साधारण आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतो की प्रत्येक समाज दुसरा शब्द समुत्पाद हा उत्पत्तीचा सूचक आहे. त्यामुळे उच्छेदवादाचे खंडन होते. खरे म्हणजे वरवर पाहता एखादी वस्तू खऱ्या अर्थाने संपूर्णतः नष्ट झालेलीच नसते, तर ती दुसऱ्या स्थितीत रूपांतरित झालेली असते. तिच्यातील घटक कार्यान्वित होऊन नव्या नव्या रूपात जन्म धारण करतात. दिव्याची ज्योत विझून आकाशात विलीन झाली म्हणून तिचा काही संपूर्ण उच्छेद नाही झाला, तर त्यानंतरही तिच्यातील औष्णिक शक्ती आणि विश्वाच्या अंतापर्यंत वातावरणात काही ना काही सूक्ष्म कार्य करीत राहते. अशा प्रकारे समुत्पाद आहे. आणि या सम्यक दृश्याचा लाभ न झाल्या व्यक्तीचे प्रत्युत्पादाने समाधान होईलच असे सांगता येत नाही.
ज्याला समजपास समजा नाही त्याचं समाधान होईल असं वाटत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात त्याच्या दृष्टीने म्हणजे ज्याला समजपास समजा नाही त्याच्या दृष्टीने तू म्हणेल कोंबडी आधी की अंडे आधी या प्रश्नाला सरळ साधे उत्तरच नाही. आणि अशा प्रकारे या प्रसिद्ध सुमंतपादाचा आपण विषय आपण जाणून घेतलात आणि त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व आपण जाणलं घेतलं. मला एक संधी दिली मुंबई प्रेसच्या वतीने मित्रांचा आभारी आहे. जय भीम जय बुद्ध. शरणं